नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामधील कलम 1 ते 20 खूप सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत पाहणार आहोत. ओके, सो बेसिकली हे कलम स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC, पोलीस भरती आणि तलाठी भरती या स्टुडंट्ससाठी जे प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता कलम 1 याविषयी सांगायचं झालं तर कलम 1मध्ये सांगितले आहे की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे. याचा अर्थ काय? भारतात अनेक राज्य आहेत आणि ती मिळून एक देश तयार झाला आहे. उदाहरण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पंजाब. सो बेसिकली ही सर्व राज्य मिळून भारत बनतो. ओके, आता कलम 2 विषयी जर सांगायचं झालं तर कलम 2 म्हणजे नवीन राज्यांचा समावेश. या कलमानुसार संसदेला अधिकार आहे की नवीन राज्य भारतात सामील करू शकते. ओके, उदाहरणार्थ जर एखादा प्रदेश भारतात सामील झाला तर संसद त्याला राज्य म्हणून मान्यता पण देऊ शकतो. ओके, कलम 3 काय आहे? कलम 3 म्हणजे राज्यांची सीमा बदलणे. या कलमानुसार संसदेला अधिकार आहे की नवीन राज्य तयार करणे, राज्यांची सीमा बदलणे, राज्यांची नावे बदलणे. उदाहरणार्थ 2014मध्ये तेलंगणा हे नवीन राज्य तयार झाले होते. आता कलम 4 विषयी सांगायचं झालं तर कलम 4 म्हणजेच की राज्य बदलाशी संबंधित कायदे. सो कलम 2 आणि 3 अंतर्गत जे बदल केले जातात त्यासाठी संसद कायदे करू शकते. यासाठी राज्यघटनेत मोठी दुरुस्ती करण्याची गरज नसते. आता कलम 5 विषयी सांगायचं झालं तर कलम 5 आहे नागरिकत्व. या कलमानुसार भारताच्या सुरुवातीच्या काळात कोण भारताचा नागरिक आहे हे ठरवले गेले होते आणि ज्या लोकांचा जन्म भारतात झाला किंवा ते येथे राहत होते त्यांना नागरिकत्व दिले गेले. आता कलम 6 याविषयी जर सांगायचं झालं पाकिस्तानमधून आलेले लोक. आता ज्या लोकांनी पार्टिशन ऑफ इंडिया वेळी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतर केले त्यांना नागरिकत्व दिले जाऊ शकते. आता कलम 7 म्हणजेच काय? पाकिस्तानला गेलेले लोक. सो जे लोक भारतातून पाकिस्तानला गेले त्यांच्या नागरिकत्वाबद्दल या कलमात नियम दिले गेले आहेत. आता कलम 8 विषयी जर सांगायचं झालं तर परदेशातील भारतीय म्हणजेच की परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना भारतीय दूतावासात नोंदणी करून नागरिकत्व मिळू शकते. आता कलम 9 विषयी जर सांगायचं झालं दुसऱ्या देशाचे नागरिकत्व म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. कलम 10 विषयी जर सांगायचं झालं नागरिकत्व कायम राहणार म्हणजेच ज्यांना भारताचे नागरिकत्व आहे त्यांचे नागरिकत्व कायद्याप्रमाणे कायम राहते. आता कलम 11 याविषयी जर सांगायचं झालं म्हणजे संसदेला अधिकार असतो या कलमात. बेसिकली नागरिकत्वाबद्दल नियम आणि कायदे बनवण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला आहे. आता आपण बघूयात मूलभूत अधिकार कलम 12 पासून. कलम 12 म्हणजे काय? राज्य म्हणजे काय? या कलमात बेसिकली राज्य म्हणजे कोण हे सांगितले गेले आहे. उदाहरणार्थ केंद्र सरकार झाली, राज्य सरकार झाली, स्थानिक संस्था झाली. कलम 13 विषयी जर सांगायचं झालं म्हणजेच की अधिकारांच्या विरोधातील कायदे. जर एखादा कायदा मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल तर तो कायदा अमान्य ठरतो. जर कलम 14 विषयी सांगायचं झालं तर समानतेचा अधिकार याबद्दल यात सांगितलं आहे. या कलमानुसार सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. उदाहरणार्थ गरीब असो किंवा श्रीमंत, कायदा सर्वांसाठी समान आहे. कलम 15 याविषयी जर सांगायचं झालं भेदभावावर बंदी म्हणजेच धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यावर कोणताही भेदभाव करता येत नाही. आता कलम 16 विषयी जर सांगायचं झालं तर नोकरीत समान संधी. सरकारी नोकरीत सर्वांना समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. कलम 17 याविषयी जर सांगायचं झालं अस्पृश्यता बंद. या कलमानुसार बेसिकली अस्पृश्यता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. ही एक महत्त्वाची सामाजिक सुधारणा म्हणता येईल. कलम 18 याविषयी जर सांगायचं झालं तर पदव्या बंद. सरकारकडून सर, राय बहादूर अशा पदव्या देण्यास आता बंदी आहे, परंतु भारतरत्न सारखे पुरस्कार आता देता येतात. कलम 19 याविषयी जर सांगायचं झालं
तर स्वातंत्र्याचे अधिकार, ओके, या कलमात सांगितलं आहे. या कलमानुसार नागरिकांना खालील स्वातंत्र्य मिळतात, जसं की बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, संघटना करण्याचे स्वातंत्र्य आहे, देशात फिरण्याचे स्वातंत्र्य, कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. आता कलम 20 विषयी जाणून घेऊयात. बेसिकली गुन्हेगारांचे संरक्षण कलम 20मध्ये सांगितले आहे. या कलमानुसार एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकत नाही, गुन्हा केल्यानंतर बनवलेला कायदा लागू होत नाही आणि स्वतःविरुद्ध जबरदस्तीने साक्ष द्यावी लागणार नाही. ओके, तर मित्रांनो, हे होते भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 20 एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे कलम 21 ते 50 किंवा संपूर्ण राज्यघटना शिकायची असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.